जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला ना. हा सर, मी तुमचा काल संध्याकाळचा म्हणजे तो लाईव्ह म्हणजे तो व्हिडिओ बघितला मी, तो जो हं, 7 ते 8 मिनिटाचा. हं, हं, तर त्यामध्ये नक्कीच तुम्ही सांगितलेलं आहे सर की 31 ऑगस्ट पर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे. हं, आणि हं, नक्कीच तर मग शेतकऱ्यांना तुम्ही 1 ते 7 ऑगस्ट पर्यंत उघाड दिलेली आहे. हं, हं. हा, तर नक्कीच सर म्हणजे काय परिस्थिती राहील या दिवसामध्ये, आणि गरमीची लेवल देखील वाढणार आहे, आणि ज्या भागात जास्त पाऊस झालेला आहे त्या भागासाठी अजून चिंता वाढणार आहे असं तुम्ही हं, सांगितलेलं आहे सर. तर हं. आपल्याला सविस्तर माहिती द्यावी याबाबत. नक्कीच आवाज येतोय. हो सर, आवाज येतोय. बघा, निव्वळ सूर्यदर्शन किंवा चांगलं कडक वातावरण हे महाराष्ट्रामध्ये फारसं पाहायला मिळणार नाहीये. आणि या अगोदर सुद्धा ज्यावेळेस 26चा आपण अंदाज दिला त्यावेळेस सांगितले 60-65% ते 70-75% क्लाउड कव्हरिंगचं जे काही प्रमाण आहे ते होत राहणार आहे. आणि उघाडीच्या संदर्भात जर बोलायचं झालं की शेतकऱ्यांना त्यांच्या पाया गिळ्या जे काही कामे आहेत ते आपल्याला 1-2 तारखेपासून पुढेच करायला जमतील आणि त्यामध्ये फक्त 6 दिवसाचा कालावधी राहील. म्हणजे उदाहरणार्थ 1-2 तारखेला हे वातावरण जवळपास कामे करण्यासाठी आपल्याला सक्रिय होत जर गेलं तर ते जवळपास 7 तारखेपर्यंत किंवा 8 तारखेपर्यंत हे मोकळीक पाहायला मिळू शकते. पण एकंदरीत जर आपण प्रत्येक तारखेचा जर आढावा घेतला वातावरणाच्या बाबतीत तर आजही भुरभुर हलका मध्यम पाऊस तर काही ठिकाणी बऱ्यापैकी षटकारे हे उत्तरेकडील भागांना हे होत राहणार आहे. आजची 30 जुलै ही राज्यामध्ये जसं की कोकण किनारपट्टी, खानदेशचा भाग, दक्षिण सोलापूर, नांदेडच्या काही मोजक्या भागांना हलका ते मध्यम पाऊस प्रभावित करणारी तारीख आहे. पण यामध्ये सूक्ष्म कण हलकी पावसाचे क्षण हे मराठवाड्यातही सर्व जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळू शकतात. तर आता उद्या बघा, उद्याची तारीख जी आहे ती सूर्यदर्शन आणि चांगल्या पद्धतीचं ऊन दाखवणारी तारीख आहे. पण ही केव्हा होणार आहे? दुपारनंतर 2:30-3च्या पुढे. काही ठिकाणी सकाळून एकदा गोंगारणी भुरभुरीत, पण इथून वापसा व्हायला शेतकऱ्यांना मोकळीक मिळायला ही तारखा उद्यापासून 31 जुलैपासून ही चांगली आहे. एकंदरीत पुन्हा शुक्रवारी वातावरण सकाळच्या पारी गोंगारून येईल आणि दुपारून क्लिअर होईल. म्हणजे सकाळच्या पारी येणारं जे काही डिफेक्टिव्ह वातावरण आहे त्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांच्या धाक वाढायला लागेल. हलका मध्यम पाऊस यामध्ये व्हायला सुरुवात होईल. पण इतकाही इफेक्ट नाही याचा घालते सर, हो जेणेकरून सर. आपली कामे बंद पडेल. आता मेन मुद्दा आणि सांगायचं काय ह्या गोष्टीकडे फोकस करा की ह्या 1 ऑगस्ट पासून जे काही वातावरण मोकळीकेमध्ये 31 ऑगस्ट पासून 31 जुलै पासून जे वातावरण जे काही मोकळीकीसाठी आपल्याला मिळत आहे त्या वातावरणामध्ये सकाळच्या पारी रिअल जे सांगायचं म्हटलं सकाळच्या पारी 2 तास 3 तास ढगाळ वातावरण राहील. त्याचा धाक धरू नका. हे वातावरण दुपारनंतर 12-1च्या नंतर मोकळीक व्हायला सुरुवात होईल. आणि हा जो काही काळ आहे या काळामध्ये 7 तारखेपर्यंत किंवा 8 तारखेपर्यंत चांगली उघाड मिळणार आहे. ठीक आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील खानदेश, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल आणि दक्षिण महाराष्ट्र असेल या भागांना सर्वांना चांगली उघडीप या काळामध्ये मिळणार आहे. पहिला आठवडा मोकळा जाईल. पण त्याच आठवड्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 8 ऑगस्ट पासून वातावरणाचे मेघगर्जनेचे संकेत देखील पाहायला मिळतील. त्यामध्ये सगळ्यात पहिला मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र गडावरती येईल. 8 तारखेलाच पाऊस आगमन करेल. आणि 8 पासून ते 15-16 ऑगस्ट पर्यंत हे डिफेक्टिव्ह वातावरण राहणार आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्हा घेण्याचा अंदाज परत एकदा येत आहे. यामध्ये मोठ्या थेंबाचं पाणी, ज्यांच्या वापसा या काळात जर झाले नाही तर त्यांचं वातावरण जे आहे ते चिंतेचं वातावरण राहणार आहे. हे तुम्हाला मागेही सांगितले. हो सर. ठीक आहे. हो काही सर. प्रश्न असतील तर हा विचारू सर. शकता. हा, हं, तुम्ही पुढच्या ज्या आठवड्यात येते गरमीची लेवल हाय राहणार आहे, म्हणजे मोठं संकट येऊ शकतंय. हं, हं. हा सर, तर नक्कीच त्याबाबत काय माहिती द्याल सर? हे बघा, आता हा पाऊस उघडलाय. हा सर. शेत आता सगळ्यांचे ओलसर आहेत. बऱ्याच ठिकाणी चांगला अतिशय मुसळधार पाऊस चालल्यामुळे शेतकरी आनंदाच्या गोष्टी करू शकत नाही, कारण की तिथे चिंतेचं वातावरण आहे. पिकं अक्षरशः नासडीच्या टेजवरती आलेले आहेत. पाऊस कमी झालाय पण तरी सुद्धा हलकी सूक्ष्म कण आणि आभाळामुळे रोगराईचं जे काही प्रमाण आहे ते वाढताना दिसतंय. पण ह्याच्यामध्ये ही जी काही उघडीप आहे ही सोन्याचीही संधी असेल, पण चिबड्या रानांना ज्यांना पाणीची वापसा ह्या काळातही होत नाही अशा शेतकऱ्यांसाठी थोडी चिंता वाटू लागली आहे. पण ह्या कालखंडामध्ये हे जो काही पाऊस येणार आहे 8-9 ऑगस्टला, या कालखंडातला पाऊस जो आहे तो थोडा मोठा असणार आहे. त्यामुळे या अगोदर आपल्याला ठीक आहे, वापसा जर झाली नाही किंवा इतर कामं जर झाले होत नाही तर बुरशीनाशकांचा इतर गोष्टींचा वापर करून ते रिकव्हरिंगला येऊ शकतं. पण पुढचा जो पाऊस आहे तो थोडा जास्त असल्यामुळे थोडी चिंता वाटते आहे. आणि हा गरमीच्या लेवलचा आहे. गरमी सुरुवात व्हायला आता ऊन पडलं की गरमी सुरुवातच होईल. पण थोडी गरमी जास्त जी आहे ती 5-6 ऑगस्टला अति गरमी आहे. उष्णतेचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे थोडा विजांचा आवाज वगैरे ज्या गोष्टी आहे ह्या काळामध्ये होऊ शकतात. पण फारशी याच्यामध्ये भीती संभाव्य शक्यता दिसत नाहीये. हो सर.
नक्कीच सर, शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा अंदाज आहे सर की 1 ते 7 ऑगस्ट पर्यंत आता शेतीची कामे करता येणार आहे. तर नक्कीच सर, आता उद्यापासून वातावरण उघडीच व्हायला सुरुवात होईल. पर नंतर एक सकाळी ढगाळ राहील. तर नक्कीच शेतकऱ्यांना म्हणजे यामुळे खूप दिलासा मिळणार आहे, मोठा दिलासा सर. हो सर. नक्कीच सर, शेतकऱ्यांना एकच म्हणेल की आपण तोडकर सरांशी जोडून राहण्यासाठी त्यांच्या चॅनलला म्हणजे भेट देत राहा, लाईव्ह होत राहतात. काही बदल झाले की लगेच तिथे अपडेट मिळत राहतात. आणि तसेच आता इंस्टाग्रामवर देखील सर आता अपडेट देत आहे. आता तिथे संपूर्ण माहिती जर आपल्याला मिळते, जिल्ह्यावाईज अपडेट, काही महत्वाचे अपडेट असले तर इंस्टाग्रामवर फॉलो करा. इंस्टाग्राम अकाउंट बद्दल सांगा सर आणि अंदाज थांबूया. तोडकर हवामान अंदाज कुठे जरी सर्च केलं ना इंस्टाग्रामवरती, पहिलं पेज आपलं आहे. आता फेक पेज होण्या अगोदर तुम्ही तिथे जाऊन फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला चुकीचे अपडेट्स, मागच्या रील्स, पेमेंटसाठी लोक जे काही करतायत ते तुम्हाला होणार नाही. हो सर, चालेल सर, धन्यवाद. सगळे झालते सर सारखे असतील असं काही सांगता येत नाही ना. हो ना, नक्कीच ना. तेच ना. कारण की तुमच्या नावाची कॉपी, तुमच्या नावासारखं थंबनेल्स वगैरे यूज करून काही जण काही पण करू शकतात. त्यामुळे जे ओरिजिनल आहे तिथे अगोदर आपण भेट दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. हो सर, नक्कीच सर, म्हणजे खरं सांगितलं तुम्ही. चालेल. चालेल सर, भेटूया पुढील अंदाजामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.